सरिताताईंना खोलीत विश्रांती घेताना पाहून त्यांची सून नेहा त्यांच्या अंगावर आगीसारखी धावून आली आणि सासूला म्हणाली, राणी, आता तुम्ही पुरेशी विश्रांती घेतली आहात. आता लवकर उभं राहा आणि कामाला लागा. त्यावर सरिताताई म्हणाल्या, अगं सुनबाई, मी नुकतेच कपडे धुतले आहे आणि माझी पाठ दुखत आहे, म्हणून मी थोडी विश्रांती घेण्यासाठी आली आहे. त्यावर नेहा म्हणाली, तुम्ही इतक्या म्हाताऱ्या झाल्या नाहीत की एक काम केल्याने तुमची लगेच पाठ दुखू लागेल. तुम्ही काही कामाच्या तर नाहीच आणि उगाचच अन्नाला मोताज झाला आहात. या महाराणीला काहीच काम नाही असं म्हणत नेहा सरिताताईचा हात पकडून त्यांना बाहेर अंगणात घेऊन आली. त्यांच्या हातात झाडू देऊन त्यांना रागाने म्हणाली, आता असं उभे राहून माझं तोंड काय बघत आहात? लवकर इकडचं झाडून घ्या आणि सर्व भांडे धुवून घ्या. सुनेची अशा प्रकारची वागणूक पाहून सरिताताईच्या डोळ्यात अश्रू आले. त्या काहीच बोलल्या नाहीत आणि गपचूपपणे झाडू मारू लागल्या. बिचाऱ्या सरिताताई त्यांच्या म्हातारपणामुळे आणि आजारपणामुळे लाचार झाल्या होत्या. फक्त नावाला त्यांच्या घरात मुलगा आणि सून दोघेही होते, पण सरिताताईची काळजी घेणारं या घरात कोणीच नव्हतं. पती गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यातून सुख आणि शांती निघून गेली होती. सरिताताईवर खूप प्रेम करणारे त्यांचे पती कमलेशराव त्यांनी अल्पावधीतच हे जग सोडून गेले. मागे पत्नी, एक मुलगा आणि मुलगी रडत सोडले. कमलेशरावांच्या मृत्यूनंतर सरिताताईंना काही वर्ष अत्यंत दुःखात घालावी लागली. आपल्या दोन्ही मुलांना शिकवण्यासाठी आणि त्यांना यशस्वी करण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. कमलेशरावांच्या निधनानंतर सरिताताई खूप खचून गेल्या. नवऱ्याची तर साथ गेलीच होती, पण परिस्थितींना सामोरे जात त्यांनी अनेक गोष्टींचा सामना केला होता. योग्य वेळी त्यांनी त्यांची मुलगी रीनाचे लग्न केले आणि 2 वर्षांनी त्यांच्या मुलाचे लग्न झाले. सून अशा प्रकारे निघाली की तिने येताच सरिताताईवर अत्याचार सुरू केले. प्रत्येक वेळेस सरिताताईच्या जेवणावरून टोमणे मारायची, तर कधी त्यांना घरातील अनेक कामं करायला लावायची. आई समान असणाऱ्या सासूसोबत असं वागताना तिला थोडंही लाज वाटत नव्हती. त्यांच्या मुलीचं संसार जवळच होतं, त्यामुळे ती अधूनमधून आईला भेटायला यायची. पण आता नेहाच्या अशा वागणुकीमुळे रीना माहेरी येण्याची कमी झाली होती. वाढत्या वयात सोबतच त्यांचा सरिताताईच्या गुडघ्यात आणि कमरेत जास्त वेदना होऊ लागल्या होत्या. सोबतच त्यांना खोकल्याचा त्रास वाढू लागला. अशाच एके दिवशी खोकून संपूर्ण रात्र निघून गेली. सकाळच्या वेळेस त्यांनी त्यांच्या मुलाला औषध आणायला सांगितलं, पण ऑफिसला जाण्यासाठी वेळ होत आहे असं म्हणून तो निघून गेला. जेव्हा त्यांनी सुनेला सांगितलं तेव्हा तिने उलट त्याच्याच 4 गोष्टी ऐकवल्या. अहो आई, पैसे झाडाला लागत नाही की जेव्हा वाटेल तेव्हा तोडून घेता येतील. तुम्ही आमचं रक्त पिण्याची एकही संधी सोडत नाही. हे ऐकून सरिताताईंना खूप वाईट वाटलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्या खूप व्याकुळ झाल्या होत्या. सुनेचे बोलणे ऐकून सरिताताई म्हणाल्या, खरं तर सुनबाई, तुझा यामध्ये काही दोष नाही. म्हातारपण ही एक अशी गोष्ट आहे जी सर्वांचं ऐकण्यासाठी आणि दुःख सहन करण्यासाठी भाग पाडते. सरिताताई साडीच्या पदराने स्वतःचे डोळे पुसत स्वतःच्या खोलीत निघून गेल्या. या म्हातारीने तर माझं नुसतं नाकात दम आणला आहे. हे नुसतं माझं रक्त आटवत आहे. हिला नक्कीच TB झाला आहे, कारण संपूर्ण दिवसभर नुसती खो करत असते. या म्हातारीची लाकडे स्मशानात कधी जातील आणि माझ्या घरात चंदनाचे लाकूड कधी जळतील? मग मी तुपाचे दिवे लावेन, पण कधी कुणास ठाऊक. फक्त देवा, माझं लवकरात लवकर ऐक. असं बडबड करत नेहा तिच्या खोलीत गेली. काही वेळाने नेहाचा नवरा सुमितही ऑफिसवरून घरी आला. नेहाला एवढा राग आल्याने त्याने बायकोला विचारले, काय झाले मॅडम? तू एवढी का रागवली आहेस? सुमित, मी यापुढे सहन करणार नाही. मला तुझी आई आता सहन होत नाही. आजच मला माझ्या आई वडिलांच्या घरी जायचं आहे, त्यामुळे तू लवकरात लवकर माझे जाण्याचे तिकीट काढ. बायकोचा असं म्हणणं ऐकून सुमित म्हणाला, अगं अचानक काय झालं तुला? आणि तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जात आहेस हे मला सांगू नकोस, नाहीतर माझं आणि मुलांचं काय होईल? त्यावर नेहा सुमितला म्हणाली, तुझी आई या घरात राहिली तर मी इथे राहणार नाही. त्यावर सुमित विचारू लागला,
अगं नेहा, काय झालं काय झालं, मला सांगशील का? नेहा म्हणाली, एकतर दिवसभर तुझ्या आईची सेवा करण्यात मग्न राहा. मी दिवसभर एकट्याने काम करून थकून जाते. आणि तुला माहीत आहे का त्यांना कोणता आजार झाला आहे? त्यावर सुमित आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, आजार? कसला आजार? आईला कोणता आजार झाला आहे? नेहा, तू काय बडबड कर आहेस? त्यावर नेहा म्हणाली, मी काही चुकीचं बोलत नाही. तुझ्या आईला टीबी झाला आहे. आणि तुला माहीत आहे का की हा आजार संसर्गजन्य आहे. हा आजार कोणालाही होऊ शकतो. हा आजार मला, तुला किंवा आपल्या मुलांनाही होऊ शकतो. त्यावर सुमित म्हणाला, मी आजच आईला डॉक्टराकडे घेऊन जातो. आता सुमित खूप अस्वस्थ झाला होता. नेहाने स्वतःच्या मनानेच स्वतःच्या सासूला टीबी झाले आहे असं सुमितला सांगू लागली. नेहा रागाने म्हणाली, त्यांच्यावर या वयात खर्च करण्याची काही एक गरज नाही. त्यांना गपचूपपणे घराबाहेर काढ. त्यावर सुमित म्हणाला, तुझं डोकं फिरलं आहे का? तू माझ्या आईला काढण्यासाठी सांगत आहे. अगं ती माझी आई आहे. त्यावर नेहा म्हणाली, आई आहे तर ठीक आहे. तू तुझ्या आईजवळ राहा आणि मी माझ्या आई बाबाजवळ कायमची निघून जाते. सुमित म्हणाला, अशा म्हातारपणात मी माझ्या आईला कुठे सोडू शकू? तर एक तर या घरात तुझी आई राहील किंवा मी. तुला आई हवी आहे की पत्नी, हा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. सुमित म्हणाला, अगं नेहा, तुला काय कळत नाही. आई कुठे जाईल? आपल्याशिवाय तिचं या जगात कोण आहे? नेहा चिडून म्हणाली, ती कुठे जाईल मला माहीत नाही, पण ती यापुढे या घरात राहणार नाही. नाहीतर मी चालली माझ्या माहेरी. असं म्हणत ती तिची बॅग भरायला खोलीत निघून गेली. त्यावर सुमित म्हणाला, अगं नेहा, नको भरूस. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आणि तसंही तू बरोबर बोलत आहेस की अशा आजारपणात आईला आपल्यासोबत ठेवणं योग्य नाही. मग नेहा थोडी खुश झाली आणि म्हणाली, मग आई या घरातून निघून जातील हा निर्णय झाला ना? खूप विचार केल्यानंतर सुमित म्हणाला, पण नेहा, आई कुठे जाईल? त्यावर नेहा म्हणाली, माझ्याकडे एक युक्ती आहे. तुम्ही तुमच्या आईला लांब एका मंदिरात सोडून या. तिथे तुमची आई देवाजवळ राहील आणि त्यांना तिथे भिक्षा मागून अन्नही मिळेल. हे ऐकून सुमित बायकोला विरोध करण्याऐवजी तिची साथ देऊ लागला आणि म्हणाला, अरे नेहा, तुला किती छान युक्ती सुचली. या उदात्त कामाला उशीर का? आता तू असं कर, जराही विलंब न करता आईच्या जाण्याची तयारी कर आणि तिची बॅग लवकरात लवकर भरून ठेव. सुमित हे बोलताच नेहा म्हणाली, सुमित तू किती चांगला आहेस. असं म्हणत नेहाने आनंदाने उडी मारली. पण खोलीबाहेर उभे राहून नेहाचा 10 वर्षाचा मुलगा राजू आणि 8 वर्षाची मुलगी बबली सगळं ऐकत होती. काही वेळाने सरिताताई बाथरूममध्ये कपडे धुत होत्या. सुमित म्हणाला, आई, तुझ्या म्हाताऱ्या हातांना कशाला त्रास देत आहेस? मी तुला गंगा स्नान करण्यासाठी हरिद्वारला घेऊन जातो. नेहासुद्धा अगदी आनंदाने म्हणाली, हो, आईला गंगेत आंघोळ करायला घेऊन जा. पण जरा लवकर जा, नाहीतर ट्रेन सुटेल. आई, ट्रेन निघेल. त्यांना सोडा आणि माझ्यासोबत चला. असं म्हणत नेहाने सरिताताईचा हात पकडला आणि ते बाहेरच्या दिशेने निघू लागले. सरिताताईच्या भोळ्या मनाला मुलाच्या आणि सुनेचे हे रूप समजलेच नाही आणि त्यासुद्धा आपले सामान घेऊन त्यांच्या म्हणण्यानुसार बाहेर पडण्यास तयार झाल्या. दरवाजेतून बाहेर पडताच समोर पोलिसांना पाहून नेहा आणि सुमितला धक्काच बसला. सर, तुम्ही इथे कसे काय आलात? आमच्या घरातून तुम्हाला कोणी फोन केलेला नाही, असं सुमित दबक्या आवाजात म्हणाला. आम्ही येथे पोलिसांना बोलवले आहे. राजू आणि बबली जेव्हा त्यांच्या आई बाबासमोर येऊन बोलले तेव्हा सुमित आणि नेहाच्या चेहऱ्यावर विरजण पडले होते. जेव्हा पोलिसांनी सर्वांसमोर मुलांना तिथे बोलण्याचे कारण विचारले त्या मुलांनी पोलिसांना सुमित आणि नेहाबद्दल सर्व काही सांगितले, की कशाप्रकारे त्यांची आई आणि वडील त्यांच्या आजारी आजीला मंदिरात भीक मागण्यासाठी दूर कुठेतरी सोडून येण्याबद्दल बोलत होते. आणि नातू नातवाचं बोलणं ऐकून सरिताताई
च्या पायाखालची जमीनच सरकली. मुलगा आपल्या सुनेच्या प्रभावाखाली या मर्यादेपर्यंत झुकेल ही त्यांना अपेक्षा नव्हती. सगळा प्रकार ऐकून जेव्हा पोलीस मुलगा आणि सुनेला सोबत घेऊन जाऊ लागले, तेव्हा नेहा आणि सुमित सरिताताईच्या पाया पडू लागले आणि म्हणाले, आई, आम्हाला वाचवा. पोलीस आम्हाला घेऊन जात आहे. आम्हाला माफ करा. आम्ही अशी चूक पुन्हा करणार नाही. मुलगा आणि सून त्यांच्या पायाजवळ लोटांगण घालत नाक घासू लागले. सरिताताई म्हणाल्या, तू माझ्यासोबत काय केलेस आणि भविष्यात काय करणार आहेस याबद्दल कदाचित माझ्या संपूर्ण आयुष्यात मी तुला माफ करू शकणार नाही. पण हो, तुमच्यासारखी एवढी खाली पडलेली नाही की मी तुम्हा दोघांना माझ्या डोळ्यासमोर तडफडत मारताना पाहीन. कारण आई ही शेवटी आईच असते. मी या जगात कधीच निरोप घेईन याची मला कल्पना नाही. माझ्या नातीचे आणि नातवाचे भवितव्य माझ्यासमोर उद्ध्वस्त होताना मी पाहू शकत नाही. सरिताताईंना विचारलं पोलिसांनी, तुम्हाला काय हवे आहे? त्यावर सरिताताई म्हणाल्या, साहेब, मला काही नको आहे. मला माझ्या घरात पूर्ण स्वाभिमानाने राहायचे आहे. मला सुख शांतीने 2 वेळची भाकरी खायला हवी आहे. जर हे लोक माझी जबाबदारी घेण्यास तयार असतील तर मी त्यांना संधी द्यायला तयार आहे. पण जर त्यांनी परत माझ्यासोबत असं काही चुकीचं वागले किंवा काही अत्याचार केला तर मजबुरीने मला तुम्हाला बोलावं लागेल. सरिताताईच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्या दोघांची सुटका केली आणि मुलगा आणि सुनेला कडक ताकद दिली की ते सरिताताईसोबत परत असं कधीच करणार नाही. त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली. तुरुंगात जाण्याच्या आधी भीतीने मुलगा आणि सून यांनी सरिताताईंशी पुन्हा कधीही गैरवर्तन केले नाही. आता त्यांच्या नातू आणि नातवामध्ये सरिताताई पूर्ण स्वाभिमानाने त्यांच्या घरात सुख शांती भाकरी खाऊ लागल्या. कारण आज जर राजू आणि बबलीने पोलिसात बोलवले नसते तर कदाचित सरिताताई रस्त्यावर भीक मागत असलेल्या असत्या. तर मुलं लहान असली तरी त्यांचं लक्ष संपूर्ण घरात असतं. कारण त्यांची नजर एकीकडे असते आणि कान एकीकडे असतात. पण मोठ्यांना असं वाटतं की लहान मुलं आपल्याकडे लक्षच नाहीत. तर राजू आणि बबलीमुळे आज त्यांची आजी मोठ्या संकटातून वाचली. मुलांच्या चातुर्याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद.